Welcome to all. This is SST Edupedia. Myself, Sambhaji Khandekar. Today we are going to discuss the constitutional framework of Indian polity. In this topic, we are cover fundamental rights. आजच्या या सेशनमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतली जी मूलभूत तत्वे आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. मुळात हा जो विषय आहे प्रथम वर्षामध्ये NEPच्या धोरणानुसार देण्यात आलेला आहे. मुलांना संविधानिक ढाचा तसंच कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेसच्या संदर्भात मूलभूत मार्गदर्शन देण्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यातल्या त्यात या विषयाचा मूळ कंटेंट असणारा भाग म्हणजे भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्वे आणि मूलभूत अधिकार. आज या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यायचं आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले जे मूलभूत हक्क आहेत त्याचं वैशिष्ट्य किंवा त्याचं स्वरूप कोणत्या प्रकारचं आहे किंवा त्याला काय प्रकारचं महत्त्व हे जागतिक स्तरावर मिळालेलं आहे हे आपण थोडक्यात पाहूयात. मुळात आपण जर बघितलं तर फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार जे आहेत ते राज्यघटनेच्या 3ऱ्या भागात कलम 12 ते 35 मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. अर्थात ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर हे जे मूलभूत अधिकार आहेत तर ते बेसिक सुरक्षा प्रदान करतात भारतातल्या नागरिकांना. भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं अधिकारांचं संरक्षण करून त्यांच्या मूलभूत जाणीवा जागृत ठेवण्याचं काम हे मूलभूत अधिकार करत असतात. सो या संदर्भात कुठल्याही व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवर जर हनन किंवा अतिक्रमण होत असेल तर त्या अतिक्रमणाच्या विरोधात आपण न्यायालयीन लढाई सुद्धा देऊ शकतो. आपले हे हक्क न्यायालयीन आहेत. त्यामुळे या सगळ्या मूलभूत अधिकारांना आणि हक्कांना कुठेतरी घटनात्मक संरक्षण हे मिळालेलं असलेलं पाहायला मिळतं. तर त्यामुळे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत ढाच्यानुसार आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचा मूळ कंटेंट किंवा मूळ गाभा जो आहे तो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांमध्ये पाहायला मिळतो. म्हणून भारतीय राज्यघटनेचे मूलभूत अधिकार ह्या सर्व गोष्टींमध्ये अतिशय महत्त्वाचे ठरतात. वाय डू वी कॉल दिस राईट्स आर फंडामेंटल? आपण यांना या अधिकारांना मूलभूत किंवा पायाभूत असं का म्हणत असू बरं? तर ह्याच्या पाठीमागचा एक मुख्य अर्थ म्हणजे काय तर भारतीय नागरिकाला जो भारताचा नागरिक आहे त्या प्रत्येक व्यक्तीला इथे प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्यासाठी मग तो गरीब असो श्रीमंत असो स्त्री असो पुरुष असो किंवा इतर कुठेही आणखीन वेगवेगळे जात प्रवर्ग असू द्यात प्रत्येक प्रवर्गातल्या व्यक्तीला या ठिकाणी सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक मूलभूत ढाचा देण्यासाठी एक हा जो सार आहे तो आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेला आहे. म्हणून त्याला आपण मूलभूत असं म्हटलेलं आहे. सो दिस राईट्स आर इनकॉर्पोरेटेड विथ द 3rd चॅप्टर. राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये या मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे आणि हे जे मूलभूत अधिकार आहेत ते व्यक्तीच्या व्यक्ती विकासासाठी व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच सर्वांगीण समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेले पाहायला मिळतात. सो दिस पॉलिटिकल राईट्स ऑल्सो सोशल राईट्स आर प्रोटेक्टेड द पर्सनॅलिटी ऑफ नेचर ऑफ राईट्स. आपण जर बघितलं तर भारतीय राज्यघटनेच्या या नमूद असलेल्या मूलभूत हक्कांचं स्वरूप जर आपण पाहिलं तर हे मूलभूत हक्क कशा स्वरूपाचे आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. फंडामेंटल राईट्स आर इक्वल टू ऑल. भारतीय नागरिकांमध्ये हे मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहेत. अर्थात हे वितरित करत असताना एक गोष्ट प्रमाण मानून ठेवलेली आहे ती म्हणजे काय तर भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेले हे अधिकार सर्वांना समान वागणुकीची अपेक्षा देतात. सर्वांना समान वितरणाची अपेक्षा ठेवून देतात. म्हणून हे जे मूलभूत अधिकार आहेत ते सगळ्यांसाठी समान आहेत. इथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा डिस्क्रिमिनेशन असलेले आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गरिबांना वेगळा न्याय श्रीमंतांना वेगळा न्याय आर्थिक स्तरानुसार किंवा सामाजिक स्तरानुसार कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा आपल्या भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांमध्ये केलेला आढळत नाही. त्याचबरोबर हे जे आपले मूलभूत अधिकार आहेत तर ते जस्टिसेबल आहेत. म्हणजेच काय तर आपल्या भारतातल्या या मूलभूत अधिकारांना कुठेतरी न्यायिक संरक्षण असलेलं पाहायला मिळतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवरती अतिक्रमण होत असेल तेव्हा त्या अतिक्रमणाच्या विरोधात
आपण भारतीय व्यक्ती या न्यायालयामध्ये दाद मागू शकतो। म्हणून थोडक्यात सांगायचं झालं तर आपले मूलभूत अधिकार हे न्यायालयीन आहेत, न्यायालयीन कक्षेत येतात। पुढचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर फंडामेंटल राईट्स आर नॉट ॲब्सोल्यूट, हे कुठल्याही प्रकारे व्यक्तीवरती एकत्रित ॲब्सोल्यूट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेले दिसतात। दे लिमिट द अथॉरिटी ऑफ द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट। भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या मर्यादा आखून देण्याचं काम करण्यात आलेलं आहे। दोघांमध्ये हक्क अधिकारांचं वितरण करण्यात आलेलं आहे। दोघांचा संवैधानिक ढाचा हा सुद्धा या मूलभूत अधिकारांच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे। फंडामेंटल राईट्स आर डिस्टिंग्विश बिटवीन सिटीजन अँड फॉरेन नॅशनल्स। आपण बघतो की भारतीय नागरिक आणि इतर परदेशी नागरिक यांच्यामध्ये या हक्कांचं वर्गीकरण विशिष्ट पद्धतीने करून देण्यात आलेलं पाहायला मिळतं। दे कॅन सस्पेंडेड ड्युरिंग द इमर्जन्सी। आपण 1971च्या काळामध्ये 75च्या काळामध्ये जी भारतीय आणीबाणी लागली तर त्या आणीबाणीच्या काळामध्ये हे मूलभूत अधिकार काही काळापुरते मर्यादित किंवा स्थगित करण्यात आले होते। म्हणजेच काय तर भारतातल्या राज्यघटनेमध्ये नमूद केलेले हे जे मूलभूत अधिकार आहेत तर ते आणीबाणीच्या वेळेस स्थगित करण्याचा अधिकार हा त्या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या संदर्भात फंडामेंटल राईट्स यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर तशा प्रकारचे विशिष्ट अधिकार हे आपल्या भारतीय संसदेला देण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकतो भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेले हे काही मूलभूत अधिकार आहेत। कलम 12 ते 35 मध्ये या मूलभूत अधिकारांचा समावेश असलेला पाहायला मिळतोय। आपण बघतो की कलम 14 ते 18 मध्ये राईट टू इक्वालिटी म्हणजेच समतेचा अधिकार हा देण्यात आलेला आहे। कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार हा नमूद करून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कलम 23 ते 24 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क हा नमूद करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीने 19 ते 30 मध्ये आपण बघू शकतो की सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे नमूद करण्यात आलेले आहेत। कलम 32 ते 35 मध्ये घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार, त्यालाच आपण कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज असं म्हणू शकतो, हे सगळे नमूद करण्यात आलेले आहेत। सो मूलभूत या सगळ्या ढाच्यामध्ये जर आपण बघितलं तर समानतेचा हक्क हा अतिशय महत्त्वाचा आहे। भारतीय नागरिकांमध्ये कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला अनुसरून त्या ठिकाणी विषमतापूर्वक वातावरण तयार करण्यास अटकाव घालून देण्यात आलेला आहे। थोडक्यात भारतीय राज्यघटनेपुढे किंवा या संवैधानिक ढाच्यापुढे सर्व नागरिक समान असतील। त्या ठिकाणी जात, धर्म, वंश, भाषा, लिंग इतर कुठल्याही प्रकारचे अडथळे हे येणार नाहीत अशा प्रकारची स्पष्ट हमी ही राज्यघटनेच्या समानतेच्या हक्कामध्ये दिलेली आहे। त्यानंतर आपण बघतो की स्वातंत्र्याचा अधिकार, या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये आपण बघतो की प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत। जसे की संचार स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असेल किंवा इतर आणखीन काही मूलभूत स्वातंत्र्य आहेत। ही स्वातंत्र्य आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून संरक्षित केलेली पाहायला मिळतात। त्याचबरोबरीने आपल्या भारतामध्ये वेठबिगारीला बंदी करण्यात आलेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीच्या शोषणाविरुद्ध हा त्या ठिकाणी आपण न्याय मागू शकतो किंवा दाद मागू शकतो। म्हणजेच काय तर शोषणाविरुद्धचा हक्क हा आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीने धार्मिक स्वातंत्र्य, भारत हा एक बहुधार्मिक देश आहे। भारतामध्ये अनेक धर्म असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला विविधतेमध्ये एकता ही पाहायला मिळते। युनिटी इन डायव्हर्सिटी हे आपल्या भारतीय राज्यघटनेचं किंवा भारतीय लोकशाहीचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। आणि इथे भारतामध्ये विविध धर्म गुण्या गोविंदाने एकत्र राहत असतात। याचं कारण म्हणजे काय तर भारतीय नागरिकाला प्रत्येकाला त्याच्या धर्माचं आचरण आणि उपासना करण्याचं स्वातंत्र्य हे त्या ठिकाणी राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे। त्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय किंवा सामाजिक जबरदस्ती किंवा वर्चस्व हे धर्माच्या आधारावरती केले जाणार नाही अशा प्रकारची तरतूद या अधिकारामध्ये असलेली पाहायला मिळते। आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद असलेला हा जो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो जागतिक स्तरावरती किंवा युनिव्हर्सली हा खूप वेगळा असलेला पाहायला मिळतो। आणि याच्यातनं एक आपल्या राज्यघटनेचं मूलभूत वैशिष्ट्य पाहायला मिळतं ते म्हणजे धर्मनिरपेक्षता, सेक्युलर स्ट्रक्चर ऑफ इंडियन पॉलिटी। म्हणजेच काय तर भारतामध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व अंगीकारलं असून भारताचा कुठल्याही प्रकारचा अधिकृत धर्म नाहीये आणि त्यामुळे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सगळ्या धर्मांना किंवा धर्माच्या अनुयायांना त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं पालन
करण्याचा अधिकार हा राज्यघटनेने संरक्षित करून दिलेला आहे। त्याचबरोबर आपण पुढचा अधिकार बघतो की सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, विशिष्ट समुदायांचे सांस्कृतिक हक्क, त्याचबरोबरीने बालकांचे शैक्षणिक हक्क हे देखील राज्यघटनेच्या माध्यमातून संरक्षित करण्यात आलेले आहेत। तसंच घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा अतिशय महत्त्वाचा अधिकार आपल्या राज्यघटनेमध्ये आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अधिकाराच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण वाक्य दिलेलं होतं। कलम 32 म्हणजेच घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा आपल्या भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे, सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या ह्या कलमाला बाबासाहेब आंबेडकरांनी उल्लेखित केलेलं होतं। कारण का तर यामध्ये आपण बघतो की जेव्हा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कुठल्याही प्रकारच्या हक्काचं किंवा अधिकारांचं उल्लंघन होत असेल तर त्याला न्यायालयीन दाद मागण्यासाठी आपल्याला या घटनात्मक उपाययोजना अतिशय महत्त्वाची मदत करत असतात। त्यामुळे घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार हा आपल्या भारतीय राज्यघटनेमधला अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला या कलमाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे। आज आपण अशा प्रकारे या पीपीटीच्या माध्यमातून विविध प्रकारचे मूलभूत अधिकार आणि हक्क हे आपण पाहिलेले आहेत। येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण मूलभूत अधिकारांच्या बरोबरच मार्गदर्शक तत्वे यावरती विश्लेषण करूयात। धन्यवाद।